चिपळूणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पूर्वतयारीत लक्षवेधी बॅनर मी येतोय चला लागा विजयाच्या तयारीला असा मजकूर असलेला बॅनर वेधून घेतोय लक्ष। भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर यांचा नागोठणे गणामधून दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला। भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार किशोर जैन यांना पाठिंबा देण्यात आला। भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना पक्षाची जी पक्षावर असलेली आमची निष्ठा, एकतर पक्षाची शिस्त आणि पक्षाचा आदेश यांचा आम्ही हा विचार करून आज अर्ज मागितलेला आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वेगळ्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती शक्य झाली नाही आहे। अनिकेत तटकरे यांची युती न झाल्यानं शिंदेच्या नेत्यांवर टीका पाहिला। शिवसेनेच्या काही नेत्यांनी वेगळ्या पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला। तटकरे साहेबांवर वारंवार टीका ते करत आले। आमच्या इतर सुद्धा जिल्ह्यातील नेतृत्वावर टीका करत होते, त्यामुळे ते काय होऊ शकलं नाही। पण आता जी आहे परिस्थितीला आम्ही सामोरं जाऊ। ज्यांची संख्या जास्त त्यांचाच महापौर। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदावरून ठाणे जिल्हाध्यक्ष गोपाल लांडगे यांनी हे विधान केलं। संख्येला महत्व आहे, ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर होणार आणि निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची संख्या बहुमतात आहे तिथे शिवसेनेचा महापौर निश्चित होईल। दौंड तालुक्यात शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही अक्षय देवकर यांची निवडणुकीतून माघार। अचानक उमेदवारी माघारी घेतल्यानं दौंड तालुक्यात चर्चांना उधाण। अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांची मंत्रालयात भेट। अजित पवारांच्या दालनात दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा। 5 फेब्रुवारीपर्यंत जालना महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसेल। माझे आमदार कैलास गोरेंट्याल यांचं वक्तव्य। तर शिवसेना आमच्या विरोधात लढल्यामुळे आता सोबत नाही, गोरेंट्याल यांची माहिती। निघाल्यानंतर आमची एकच इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला पाहिजे, ते कोणी असेल भारतीय जनता पार्टीचा पाहिजे या मताचे आम्ही। महापौर पदाची निवडणूक कधीपर्यंत? मला वाटतंय की 5 फेब्रुवारीच्या आत घ्यावं लागतं त्यांना। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गटनेता ठरला निलेश निकम यांच्यावर जबाबदारी। याआधी 2009 ते 2010 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून निकम यांनी काम पाहिलं आहे। पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। भिवंडी महापालिकेत भाजपाकडून संतोष शेट्टी यांची नियुक्ती। संतोष शेट्टी सलग 6व्यांदा पालिका निवडणुकीत विजयी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नियुक्तीपत्र। नाशिकसह धुळे, अहिल्यानगर, जळगाव महानगरपालिकेची 6 फेब्रुवारी विशेष बैठक। तर मालेगाव महानगरपालिकेची 7 फेब्रुवारीला विशेष बैठक। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचं निर्देश। संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार। रायगडच्या रोहा परिषद गटामधून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर पंचायत समितीमधून 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। रोहा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद विभागांमध्ये एकूण 33 अर्ज प्राप्त। रोहा तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद विभाग आहेत, त्यासाठी एकूण 33 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत। आता 14 उमेदवार रिंगणामध्ये उरलेले आहेत। पंचायत समितीचे 8 गण आहेत, त्याच्यामध्ये 63 अर्ज प्राप्त झालेले होते। पैकी 38 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत। आता 25 उमेदवार रिंगणामध्ये उरलेले आहेत।